नाही, की नाही तू जा, जा. माझी मम्मी आहे तू जा. घरी येऊ नको जा म्हटलं ना तुला जा. असं तो सांगत होता मागच्या साईडला. आता मला टेन्शन आलं. म्हटलं की आता हा असा का म्हणतोय? मी तर आवाज दिला आतमध्ये की हे ते असं काहीतरी होतंय. मग ते आता नाही मम्मी आली. मम्मीने आपलं ते सगळ्यात पहिला झाडू घेतला हातामध्ये. म्हटले की "काय होतंय म्हणजे नाही कसं काय बरं हा म्हणजे असं कसं काय वागू शकतो?" म्हणजे सगळ्यात पहिलं वाटलं की दारू वगैरे घेतली त्याने. मम्मीला पण तेच वाटलं. मग 5 मिनिटं बघून मम्मी म्हटली की "ह्याला आधीच तर मी नाही 2-3 झाडू मारते होईल हा बरोबर." मम्मीला म्हटलं "नाही झाडूनी होण्यासारखं नाही ते. हा अजून चिडेल." म्हणजे हा काय करत होता तोपर्यंत विचित्र काही पण चाळे करत होता. म्हणजे असं नाही की जीभ बाहेर काढतोय, डोळे दाखवतोय. ते आपण नाही का तो झपाटलेला मूव्ही तो दाखवायचा हो. डोळे बघ, डोळे बघ. तसलं काहीतरी करायला लागलेला. विचित्रपणा. हां, तर ते आम्हाला जो वाटलेलं काहीतरी म्हणजे नाही का अजून दाट शंका होती, की ह्याचीच शंका होती, दारूचीच. ठीक आहे, मग थोड्या वेळ आम्ही आपलं बघितलं, सहन केलं आणि मग आपलं शेवटी म्हटलं आईंना, की "बाबा घेऊन या तुम्ही आपल्याला जे काही मूर्ती असेल घरामध्ये मूर्ती घेऊन या." मग घरामध्ये तेव्हा लक्ष्मीची मूर्ती होती. लक्ष्मीची मूर्ती घेऊन आले. लक्ष्मीची मूर्ती मग आम्ही कसं तरी करून त्याच्या हातात टे टेकवली. आता आधी एवढा विचित्र वागणार होता 2 मिनिटात शांत झालो लगेच. लगेच 2 मिनिट कसं मूर्ती हातात आली तसा शांतच झाला तो. म्हणजे काय बोलायलाच तयार नाही. म्हटलं, की "मला असं का केलंय? मूर्ती का हातात दिली आहे माझ्या? मग असं का बघताय मला दोघं जण मिळून? अ, वडील नाही आले का माझे?" ठीक आहे म्हटलं. मग म्हटलं, की "बाबा ठीक आहे आता झालंय" म्हटलं नॉर्मल. मग नाही की मूर्ती मग नाही की "माझ्याकडची मूर्ती घ्या तुमच्याकडं." आम्ही म्हटलं, "नाही मूर्ती राहू दे ना, मूर्ती सगळ्यात." "नाही, नाही मला ते आता नाही झोप लागली, झोप आहे. थोडी ना मूर्ती घेऊन झोपू." असं बोलला तो स्पष्ट. ठीक आहे मग म्हटलं. मूर्ती आम्ही काढली. मूर्ती काढली ते काय त्याने 2 सेकंदमध्ये ना आता कसं असतं, की आपल्या घरात नाही का टिपॉय असतात. टिपॉय 2x2 चा टिपॉय किती बसणार? एक लहान मुलगा बसेल नाही त्याला किंवा आपण बसू शकतो त्याच्यावर बॅग ठेवून. हा त्या 2x2 च्या टिपॉयवर जशी मूर्ती काढून घेतली ना, तसं तो गुडघ्यात असं गुडघे धरून बसलाय तिथं. वरती पिक्चरमध्ये दाखवलं ना गुडघा आणि खाली डोकं आणि गुडघ्यात तसं डोकं घालून बसलाय. तिकडे जाऊन हसतोय, जीभ दाखवतोय. म्हणतोय, कसं फसवलं तुम्हाला, असं केलं, तसं केलं. आता याला घेऊनच जाते. मला चाकू दे, मला जायचंय त्याच्याकडं. नाहीतर त्यांनी मला मारलंय. मग आमचं म्हटलं, "कुणी मारलंय?" म्हटले, "नाही, नाही, नवऱ्याने मारलंय मला. मला चाकू द्या. मला त्याला हे आपलं हे करायचंय. बघूयात काय करायचं त्याचं ते." मग आमची आई म्हटली, "नाही बाई, चाकू तर काही देणार नाही. दुसरं काय बघायचं ते बघ. चाकू नाही देणार तुला." हां. मग म्हटले, की "मला साखर द्या." साखर द्या. आता साखर द्या अर्धा तास झाला साखर मागत होता. तर आमची आई म्हटली, "नाही साखर काय म्हणजे नाही का साखरेचं बघते, देते साखर." एवढेच म्हणायचे. आता ते नाही तेवढ्या सगळ्या ह्याच्यात शेजारी-पाजारी जमा झाले ना सगळे. प्रत्येकाची एक-एक आयडिया की काय करायचं, काय करायचं. कोणाकोणाला वाटलेलं काही नाही. वारं असेल किंवा नाही ताप चढला असेल एखादा ते नाही मीच म्हटलं ताप चढला डोक्यामध्ये. असं होत नाही. ताप खूप चढला असेल म्हणून त्याच्यामुळे तो असं-असं वागतोय विचित्र. पण नाही. तेवढ्यात काय झालं की वडील आले त्याचे. 1 12:30-1 ला आले. वडिलांना तिकडून